नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आलेली आहे। आत्ताच लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो सप्टेंबरमधला वितरण केलेला आहे। त्यानंतर एक नवीन शासनाने जी-आर काढलेला आहे, तो म्हणजे ई-के-वाय-सी। आता ई-के-वाय-सी प्रत्येक महिलांना काय करावं लागणार आहे, ई-के-वाय-सी करावं लागणार आहे। आणि ई-के-वाय-सी प्रत्येक वर्षी करावं लागणार आहे, ई-के-वाय-सी करावं लागणार आहे। म्हणजे वर्षाला ई-के-वाय-सी फिक्स सर्व महिलांना करावी लागणार आहे। त्यासाठी स्वतःचा आधार आणि थंब, त्यानंतर वडिलांचे किंवा मग पतीचे त्यांचे आधार हे एक लागणार आहे। आणि ज्या महिलांचे हप्ते बंद पडलेले आहेत अशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। कारण ज्यांना निराधाराचाही पगार नाही, संजय गांधीचा म्हणजे कोणत्याच ह्याचा पगार नाही शासनाचा, अशा महिलांचे बरेच जणांचे काय झालेले आहेत, बरेच महिलांचे पगार हप्ते 1500 रुपयाचा जो आहे तो लाडक्या बहिणीचा बंद पडलेला आहे। त्यांच्यासाठी एक दिलासादायक बाब आहे की ई-के-वाय-सी केल्यानंतर त्यांचे हप्ते सुरळीत चालू होतील। कारण कुणाचे चालू होतील की ज्यांचा कशाचाच पगार येत नाही शासकीय, अशा महिलांचे, आणि ज्यांचे राशनवर 2च महिला आहेत अशांचे काय होणार आहेत, पगार चालू राहणार आहेत, म्हणजे त्यांचे हप्ते चालू राहणार आहेत। आणि 1-2 पेक्षा जास्त जे महिला आहेत राशनवर, त्यांचे शक्यतो बंदच राहतील हप्ते। आणि काहींना निराधारांचे असतील पगार, आणि इतर कोणते शासनाचे जे योजनेचे जे पगार उचलत असतील अशा महिलांना पगार येणार नाहीत। आणि ज्यांचे व्यवस्थित सुरळीत चालू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक के-वाय-सी त्यांना पण करावी लागणार आहे। प्रत्येक वर्षी स्वतःचा मोबाईल, आधार कार्ड, त्यानंतर थंब घ्यावा लागणार त्या महिलेचा, आणि वडिलाचे किंवा मग पतीचे आधार कार्ड हे 2 लागणार आहेत। के-वाय-सी करण्यासाठी काय झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे। त्याचा शासनाने जी-आर निर्गमित केलेला आहे आणि प्रत्येक वर्षी त्या महिलांची के-वाय-सी करावी लागणार आहे। जोपर्यंत ही योजना शासन चालू ठेवित आहे तोपर्यंत प्रतिवर्षी ही योजनेसाठी काय करावं लागणार आहे, के-वाय-सी करावी लागणार आहे। ते के-वाय-सीची तारीख आलेली आहे, म्हणजे आजपासून के-वाय-सी करण्यास सुरुवात झालेली आहे। तरी ज्या पात्र महिला आहेत, पात्र लाभार्थी महिला आहेत, अशा महिलांनी काय करून घ्यावं, आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे। जर तुम्ही ई-के-वाय-सी नाही केली तर तुमचे जे चालू हप्ते आहेत ते सुद्धा काय होणार आहेत, बंद होणार आहेत। त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, पात्र महिलांनी सुद्धा ई-के-वाय-सी करायची। ज्यांना 1-2 हप्ते आलेले आहेत आणि परत नंतर आपले हप्ते बंद पडलेले आहेत काही कारणास्तव, मग ते आपल्या आधारला बँकला आधार लिंक नसेल, ऐक नाही, आणखीन काही अडीअडचणी असतील, ते सर्व काय होणार आहेत, ई-के-वाय-सी केल्यानंतर दूर होणार आहेत। मग सर्व महिलांनी ई-के-वाय-सी करणं अनिवार्य आहे आणि करावीच लागणार आहे। ही एक महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची ही काय आहे बाब आहे ही महिलांसाठी। धन्यवाद।